अध्यक्ष महाराज, सन 2010चे विसवी क्रमांक 47 महाराष्ट्र प्रोत्साहनाद्वारे कुटुंब नियोजनास चालना देण्याबाबत विधेयक 2010 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतोय। अध्यक्ष महाराज, एका महत्त्वाच्या विषयावर मी हे विधेयक अध्यक्ष महाराज या सभागृहासमोर सकारात्मक चर्चेसाठी मी अध्यक्ष महाराज चर्चेसाठी ठेवलेलं आहे। आज अध्यक्ष महाराज, या देशासमोरचे महत्त्वाचे प्रश्न कोणते असं रात्री 2 वाजता गाढ झोपेत असणाऱ्या व्यक्तीला उठवून विचारलं तर या देशासमोरचे तो 3 प्रश्न सांगेल। एक, लोकसंख्या, अध्यक्ष महाराज, आतंकवाद, भ्रष्टाचार। हे 3 प्रश्न सामान्य माणसाच्या मुखातून 24 तासात कितीही तो गाणीमध्ये असला तरी सहजपणे निघेल। आणि अध्यक्ष महाराज, दुर्दैवाने महाराष्ट्र जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतिशील आहे आपण असं म्हणतो, तसाच काही क्षेत्रामध्ये अध्यक्ष महाराज इतर राज्याच्या तुलनेमध्ये अध्यक्ष महाराज आपण कुठं माघारतोय अशी परिस्थिती आहे। अध्यक्ष महाराज, आज देशामध्ये 2ऱ्या क्रमांकाची लोकसंख्या ही महाराष्ट्राची आहे, सेकंड। आणि अध्यक्ष महाराज, आज ज्या पद्धतीने लोकसंख्या वाढते आहे, ज्या गतीने लोकसंख्या वाढते आहे, अध्यक्ष महाराज याच्यावर नियंत्रण करणाऱ्या योजना या मात्र कागदावर आहे किंवा त्या करायच्या म्हणून औपचारिकता केल्या जातात। उदाहरण, अध्यक्ष महाराज, डिलिव्हरी जर झाली तर आरोग्य विभागाची योजना है मंत्री महोदय आपके विभाग की, डिलीवरी होने के बाद उसको घर तक पहुंचाया जाता है, उसको 3 दिन का खाना दिया जाता है, और कुटुंब नियोजन की शस्त्रक्रिया की तो घर तक भी पहुंचाया नहीं जाता और खाना भी नहीं दिया जाता। मला आश्चर्य वाटतं अध्यक्ष महाराज की डिलिव्हरी केल्यावर मदत केली पाहिजे, माझा काय आक्षेप नाही, खरंच आहे, माझी बहीण आहे ती। पण अध्यक्ष महाराज बघा, डिलिव्हरी झाली, 3 दिवसाचं जेवण आहे, 100 रुपये रोज जेवणाचे आहे आणि तिला घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था आहे शासनाच्या पैशाने। आणि एखादी महिला एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून एक मुलगा झाल्यावर जर दवाखान्यात आली तर अध्यक्ष महाराज तिला 1 रुपया सुद्धा खाण्यासाठी नाही, तिला पोचवायला गाडी नाही। आता या भूमिकेला राज्य सरकारचे आपण काय म्हणणार आहोत? अध्यक्ष महाराज, शेवटी या देशासमोरची संसाधनं हे मर्यादित आहे। या देशाची ही वाढती लोकसंख्या हा अणुबॉम्बपेक्षा एक धोकादायक प्रकार आहे असं एका अर्थतज्ञांनी म्हटलं होतं अध्यक्ष महाराज। आणि दुसरीकडे आयुर्मान वाढते आहे, एकीकडे आयुर्मान वाढते आहे आणि दुसरीकडे लोकसंख्येची गती आपण नियंत्रणात आणली नाही। तर अध्यक्ष महाराज, राज्याची किती संसाधनं तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न केला तरी ती संसाधनं अपुरी पडतील, कारण लोकसंख्या लिफ्टच्या वेगाने वाढेल आणि संसाधनं ही पायऱ्याच्या वेगाने वाढतील। मग या संदर्भामध्ये कधी कधी मला वाटतं की आपल्या राज्याचा विकास दर कमी झाला, 9% 5% आला, कारण तर प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि अतिशय उत्तम जीवन जगण्याचा अधिकार आहे। पण लोकसंख्या वाढत असल्याने अध्यक्ष महाराज, मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा तुम्ही काही वस्त्यांमध्ये जा अध्यक्ष महाराज, मला नाही वाटत की आपल्याला नरक पाहायची आवश्यकता आहे, इतक्या वाईट अवस्थेत जीवन जगतात लोक। 10 बाय 10 ची खोली, त्याच्यामध्ये 8-10 लोक, कचरा फेकायची व्यवस्था नाही, सॅनिटेशनची व्यवस्था नाही, पिण्याचं पाणी, खालती नाली आहे, पिण्याचं पाणी त्या नालीवर येणाऱ्या नळातून भरल्या जात आहे। हा जीवन जगण्याचा अधिकार दिलाय का? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आमच्या जीवन जगण्याच्या अधिकाराच्या संदर्भात स्वतंत्र पुस्तक लिहिलं अध्यक्ष महाराज, घटनेमध्ये तरतूद केली अध्यक्ष महाराज,
आणि नुसतं घटनेत तरतूद केली नाही अध्यक्ष महाराज, दुर्दैवाने काही राजकीय पक्षांनी त्यांना लोकसभेत जाऊ दिलं नाही. ते जर भंडारा लोकसभेत जिंकून गेले असते अध्यक्ष महाराज, तर देशाचं अजून चित्र अलग दिसलं असतं. पण ज्यांनी जगात असं झालं नाही, फक्त आपल्या देशात झालं की ज्यांनी घटनेतून संसद निर्माण केली, तो सूर्य संसदेत जाऊ शकला नाही. आणि अध्यक्ष महाराज, तुम्ही जर घटनेची डिबेट वाचाल तर कुटुंब कल्याण योजना म्हणजे लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांची मतं ही त्या डिबेटमध्ये अतिशय सुस्पष्ट होती अध्यक्ष महाराज, की लोकसंख्या नियंत्रणात आणल्याशिवाय या देशासमोर पर्याय नाही आहे. पण अध्यक्ष महाराज, आज अडचण अशी आहे की सरकारनी या विषयामध्ये चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. आणि जे अध्यक्ष महाराज हे राष्ट्रीय कर्तव्य समजतच नाही, त्यांना कुठंतरी अध्यक्ष महाराज पश्चात्ताप होईल अशा तरतुदी केल्या पाहिजे. मग आम्ही काय तरतुदी सुचवल्या अध्यक्ष महाराज? आम्ही या नियमाने काही प्रमुख तरतुदी सुचवल्या आहे. आणि त्यामध्ये अध्यक्ष महाराज की एका मुलावर समजा उद्या कुणी ऑपरेशन केलं किंवा 2 मुलीवर ऑपरेशन केलं अध्यक्ष महाराज, आज त्याला तुम्ही काय आर्थिक थोडीफार मदत करता आणि विषय संपवता. आज आवश्यकता फक्त थोड्या आर्थिक मदतीची नाही आहे अध्यक्ष महाराज. मग त्यामध्ये आम्ही म्हटलंय की उद्या तुम्ही केंद्र सरकारला सांगू शकता किंवा राज्यात निर्णय करू शकता की जो एका मुलीवर ऑपरेशन करेल तो जर निवडणुकीत उभा राहिला 500 मताचं बोनस करता येईल अध्यक्ष महाराज. त्याला ₹1 डिपॉझिट भरावा लागणार नाही, करता येईल अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, तो सरकारी नोकरीत त्याला वयामध्ये 5 वर्षाची शिथिलता देता येईल अध्यक्ष महाराज. तो 100 मार्काचा पेपर असेल तर त्याला 10 मार्क देता येईल अध्यक्ष महाराज. प्रमोशन मध्ये तुम्ही 12 वर्षानंतरचं अध्यक्ष महाराज एक स्तरीय प्रमोशन देता, पण एका मुलीवर जर त्यांनी ऑपरेशन केलं तर त्याला 5 वर्षांनी 8 वर्षांनी प्रमोशन देता येईल. अशा 50 कार्यक्रम करता येईल. हाच कार्यक्रम केला पाहिजे असा माझा आग्रह नाही. आपण विचार करू, समिती नेमू, एक विधानसभा सदस्यांची समिती नेमू, जगाचा अभ्यास करू. उद्या वेळ पडली 4 लाख खर्च करा, चीनमध्ये आपली समिती पाठवा, चीनच्या कायद्याचा अभ्यास करा. 4-5 लाख रुपये खर्च केल्याने काही हे राज्य भिकारी होणार नाही अध्यक्ष महाराज. जेवढा वेळ मी बोलतोय 70,000 रुपये मिनिट आहे, 30 मिनिटाचे 7-21 लाख रुपये खर्च होणार आहे. पण अध्यक्ष महाराज, तुम्ही याचा अभ्यास करणारी जर समिती आमदारांची नेमली, जगात काय लोकसंख्येचा प्रश्न आहे, युनोचं काय मत आहे, इतर देशात या संदर्भातले काही कायदे आहे का, राज्यामध्ये आपल्याला या संदर्भात काही कायदे करता येईल का, अध्यक्ष महाराज याचा विचार करणारी जर या विधिमंडळात आपण समिती नेमली तर या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंख्या जी 2011 मध्ये 11,23,72,972 आहे, आता ती साधारणतः 13 कोटी पर्यंत अध्यक्ष महाराज गेलेली आहे. तर या लोकसंख्येवर आपल्याला नियंत्रण आणण्याच्या दृष्टिकोनातून एक अतिशय उत्तम कायदा करता येईल. आणि मग या कायद्यामध्ये कधी कर्जावरचं 2% व्याज कमी करता येईल अध्यक्ष महाराज, कधी यामध्ये आपल्याला बिनव्याजी कर्ज देता येईल. अशा लोकांचा जो भार कमी पडतो त्यांना पेन्शनमध्ये काहीतरी जास्तीची रक्कम देता येईल. पण आपल्याला मग 1 मुलगी 2 मुली असं प्रत्येकाचा स्लॅब करावा लागेल इन्कम टॅक्स सारखा. पण एक कायदा केला पाहिजे की 1 मुलगी असेल तर हे बेनिफिट, 2 मुलगी असेल तर हे बेनिफिट, 2 मुलावर किंवा 1 मुलावर नियंत्रण केलं तर हे बेनिफिट. आणि मला विश्वास आहे एकीकडे तुम्ही जादूटोणा विरोधी तरतुदीचा अभ्यास करत आपण त्या कायद्यासाठी संघर्ष केला, दुसरीकडे आज देशाचे थोर नेते व्यक्ती स्वातंत्र्य या नावाखाली आपण अध्यक्ष महाराज होमोसेक्सला परवानगी दिली पाहिजे असं म्हणणारे थोर नेते या देशात झाले आहे, ज्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर खंत व्यक्त केली, दुःख व्यक्त केली, वेदना व्यक्त केला
अध्यक्ष महाराज की सुप्रीम कोर्टाने किती निर्णय चुकवलाय की अनैसर्गिक कृत्याला मान्यता सुप्रीम कोर्ट कशी देत नाही. आमचा अधिकार आहे प्राण्याशी संबंध ठेवण्याचा, हा आमचा व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आणि काही थोर नेत्यांनी या अधिकाराला मान्यता देण्याची गोष्ट केली की तुम्ही प्राण्याशी ठेवा, अनैसर्गिक संबंध ठेवा. अध्यक्ष महाराज का होत आहे, पण याला मान्यता का देत आहे नेते? मुलींची संख्या वेगाने कमी होत आहे. मग ही संख्या कमी होत असल्याने हे थोर नेते, कारण हे आपल्यापेक्षा जास्त विद्वान असतात, विचारवंत असतात, यांनी सांगितलं की नाही, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध हा जो समलैंगिकतेचा कायदा आहे हा कायदा रद्द केला पाहिजे. 377 मध्ये प्राण्याशी संबंध ठेवणं किंवा समलिंगी संबंध ठेवणं हे कायद्याने गुन्हा होता कामा नये. सुप्रीम कोर्ट चुकते आहे. आता सुप्रीम कोर्टाचे जज कदाचित फार वयस्कर असतील, त्यांना याचं महत्व समजलं नसते, पण नेत्यांना समजलं की याचं महत्व काय. मग हे होऊ नये यासाठी अध्यक्ष महाराज काय केलं पाहिजे? यासाठी मुलींची संख्या वाढवायची असेल तर अध्यक्ष महाराज ज्यांना मुली असतात त्यांना एक 5,000 दिले, 2,000 दिले, बास खुश, असं काम करू नका. कारण जेव्हा तो एका मुलीवर अध्यक्ष महाराज ऑपरेशन करतो, 2 मुलीवर ऑपरेशन करतो, तेव्हा अध्यक्ष महाराज त्याला काहीतरी विशेष अधिकार जेव्हा तुम्ही द्या. 10,000 दिले आणि 20,000 दिले हे वाचू नका मॅडम तुम्ही. आणि हा कोणत्याही धर्मावर घाला नाहीये. कृपया धर्मावरचा घाला म्हणणारी जी भावना आहे ती तर काढलीच पाहिजे. पहिले राष्ट्र मग धर्म आहे अध्यक्ष महाराज, मग आपण. राष्ट्रापेक्षा धर्म मोठा होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज. पहिले राष्ट्र आहे. जी भारत माता म्हणतो तिला माता म्हणतो आपण, मावशी काकू म्हणत नाही. आपली आई महत्वाची आहे. ती आई संकटात आहे, अडचणीत आहे. हा वाढता लोकसंख्येचा भार सहन करू शकत नाही. आणि तरी आम्ही विधिमंडळात या संदर्भातले कडक कायदे करण्यामध्ये अडचणीत येतो. म्हणून माझ्या 3 स्पेसिफिक मागण्या मंत्री महोदय. एक, जसं तुम्ही डिलिव्हरीच्या केसमध्ये 3 दिवस जेवण्याची व्यवस्था करता, तशी ऑपरेशन नसबंदीचं केल्यावर 3 दिवसाच्या जेवण्याची व्यवस्था करणार आहात का? जेवण्याची व्यवस्था 3 दिवस त्यांना तिथे ऍडमिट किंवा इंडोर न केल्याने करणार नसाल तर आपल्याला ती घरी गेल्यावर काम करू शकत नाही. म्हणून 3 दिवसाचे जे डिलिव्हरीच्या महिलेला फायदे देता ते 3 दिवसाचे पैसे तुम्ही त्यांना देणार आहात का? त्यांना अध्यक्ष महाराज अँब्युलन्समध्ये बसूनच घरी पाठवणार आहात का? आमदारांची एक समिती नेमून या देशात, जगात या संदर्भामध्ये काय काय कायदे केले आहे, लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी चीननी काय केलं याचा अभ्यास करून 6 महिन्याच्या आत या सभागृहाला याची माहिती देण्याच्या संदर्भात आपण समिती नियुक्त करणार आहात का? या संदर्भामध्ये शासनाचं काय धोरण आहे हे अध्यक्ष महाराज या विधेयकाच्या माध्यमातून आपण व्यक्त करावं. अन्यथा हे विधेयक, बापटसाहेब आपण 3 जण आहोत ना, मतदानाला टाकून हे विधेयक. अध्यक्ष महोदय, आदरणीय सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वाच्या विषयावर हा विधेयक आणलेला आहे. आदरणीय गिरीश बापटजींनी सांगितलं की हा विषय महत्वाचा आहे आणि दुर्लक्षित आहे. दुर्लक्षित आहे असा मी मान्य करत नाहीये, कारण अतिशय महत्वाचा विषय असून याच्यामध्ये संपूर्ण देशाने लक्ष घातलेलं आहे. राष्ट्रीय कार्यक्रम हा आहे आणि या नियंत्रणासाठी राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम केंद्र शासनाचा आहे. त्या कार्यक्रम अंतर्गत आपण राज्यामध्ये सुद्धा हे काम करतोय. 9 मे 2000च्या शासन निर्णयानुसार आपण छोटे कुटुंब हा संकल्पना ही स्वीकारली आणि त्याप्रमाणे छोटे कुटुंब म्हणजे काय याची व्याख्या आहे 2 मुलं आणि आई वडील आणि 2 मुलं. हे छोटे कुटुंब ज्याचे असेल त्यांना अनेक आपले जे शासकीय निर्णय आहेत ह्याच्यामध्ये याच्यासाठी आपण लक्ष दिलेलं आहे. छोटे कुटुंब संकल्पना स्वीकारणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करत आहोत. आपण वैयक्तिक लाभाच्या योजनासाठी पात्र ठरवण्यासाठी हा लक्षात ठेवतो. सबसिडीचे जे काही योजनाचे सबसिडी आहेत त्याच्यामध्ये आपण हे जे आहे लक्षात घेतो.
सेवा शर्ती देखील जे आहे त्याच्यामध्ये हे आवश्यक आहे. वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी, सार्वत्रिक निवडणुकीसाठी हे खूप महत्त्वाचा विषय आहे. जन्म व मृत्यू नोंदणीकरण कायदा इत्यादी कायद्यांच्या काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करण्यात येते. राज्य शासनाचे जे कर्मचारी आहे त्यांच्या घरबांधणी अग्रिम, वाहन अग्रिम जे काय त्यांना हे आहे त्याच्यामध्ये हे गृहीत धरण्यात येते. तसंच कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या स्वग्राम व रजा प्रवास याच्यासाठी सुद्धा हे गृहीत धरण्यात येते. नवबुद्ध व आदिवासी शेतकऱ्यांना सहकारी साखर कारखान्यामध्ये जर त्यांना सभासद व्हायचं आहे त्याच्यासाठी हे आवश्यक आहे. आणि असे शासकीय जे जे आपण लाभ देतो, बेनिफिट्स देतो त्याच्यामध्ये छोटे कुटुंब हे आवश्यक आहे अशी शासनाच्या धोरण आहे आणि याच्या मध्ये आपण अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करते. याच्यासोबत आपण ज्यांनी कुटुंब कल्याणाची शस्त्रक्रिया केली किंवा तांबी बसवली किंवा त्यांनी दुसरे उपाय अवलंबले त्याच्यासाठी सुद्धा आपण मोबदला देतो. अध्यक्ष महोदय, पुरुष नसबंदी करायला आपण 1451 रुपये आपण देतो प्रत्येक लाभार्थीला आणि 200 हे प्रवर्तकास आपण मोबदला देतो. स्त्री नसबंदी जे आहे ते दारिद्र्य रेषा खालच्या महिला आणि अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिला आहेत त्यांना आपण 600 रुपये मोबदला देतो आणि 150 रुपये प्रवर्तकाला देतो. स्त्री नसबंदी जर दारिद्र्य रेषा खालची महिला आहे त्याला आपण 250 रुपये देतो आणि 150 रुपये प्रवर्तकाला देतो. अध्यक्ष महोदय, आपण संस्थांचा उल्लेख केलेला आहे. संस्थांना आपण प्रोत्साहन देण्यासाठी साठी आपण त्यांना 1451 हे प्रवर्तकांना आपण मोबदला देतो आणि 351 रुपये हे पुरुष नसबंदी केल्यावर आपण त्या संस्थेला मोबदला देतो आणि स्त्री नसबंदी जर केली तर प्रवर्तकाला आपण 600 रुपये देतो. या पद्धतीने अध्यक्ष महोदय आपण मोबदला देण्याचा प्रयत्न करतो. याच्याशिवाय आपली सुधारित सावित्रीबाई कल्याण योजना जी आहे याच्यामध्ये एका जोडप्यास जर त्यांनी एका मुलीवर शस्त्रक्रिया करून घेतली तर आपण 2000 रुपये त्यांना देतो आणि 8000 रुपयाचं आपण राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आपण देतो आणि 2 मुलीवर जर शस्त्रक्रिया दिली तर 2000 रुपये देऊन आपण प्रत्येक मुलीच्या नावावर 4000चे आपण बचत राष्ट्रीय प्रमाणपत्र करतो. आता ही योजना आपण सुकन्या योजनामध्ये मर्ज केलेली आहे आणि सुकन्या योजनामध्ये मुलगी जन्माला आली तर त्याच्या नावावर आपण पैसे ठेवतो आणि ती 18 वर्षाची झाल्यानंतर जर त्याचं लग्न झालं नाही, जर ती 12वी पर्यंत शिकली आणि ती फक्त म्हणजे त्याच्यात कुटुंब कल्याणच्या सुद्धा हे आहे की 2 अपत्य आहे फक्त, तर त्यांना 1 लाख रुपये 18 वर्षाच्या नंतर हे त्याच्या नावावर राहणार आहे. अध्यक्ष महोदय, आज आपण फक्त लोकसंख्या नियंत्रणासाठी आपण जे काय उपाययोजना करतो त्याच्यासोबत, कारण जोपर्यंत समाजामध्ये जागरूकता निर्माण होणार नाहीये तोपर्यंत लिटरसी निर्माण होणार नाहीये, समाजामध्ये याची समज निर्माण होणार नाहीये तोपर्यंत हे विशेष सर्कल राहणारच आहे. कारण अज्ञानाच्या मुळे हे जास्त लोकसंख्येचं प्रमाण सुद्धा वाढत आहेत आणि याच्यामुळे आपण स्कूल एज्युकेशन मध्ये लोकसंख्या शिक्षण कार्यक्रम हे सुद्धा आपण चालवतो प्रौढ शिक्षणाच्या अंतर्गत. याच्याशिवाय आपण जे आहे मुलींना आपण सर्व्हिसेस मध्ये आरक्षण दिलेलं आहे. आता ते सर्व्हिस मध्ये येऊ लागलेले आहे, ते सर्व्हिस मध्ये येऊ लागलेले आहे त्याच्यामुळे ते सक्षम होत आहेत म्हणून बाहेर काम करणाऱ्या मुलींना आता 10 मुलं घरामध्ये परवडत नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रमाण कमी होण्याचा फायदा होतो. आपण 12वी पर्यंत मोफत शिक्षण देतो मुलींना. आपण मुलींना जे आहे या पद्धतीने आपण लवकर लग्नाला सुद्धा आपण एक चेक करतो. लवकर लग्न झाली नाही तर प्रमाण सुद्धा लोकसंख्येचा कमी होतो. आपण जे आहे अध्यक्ष महोदय, इथे जननी शिशु सुरक्षा योजनेचा आपण उल्लेख केला की आपण डिलिव्हरीसाठी त्यांना गाडी पाठवून घरामधून आपण बोलवतो, मदत करतो, त्यांना
फ्री त्यांची डिलिव्हरी होते, रुग्णालयामध्ये त्याच्या जेवण आणि त्यांना परत सोडण्याच्या, ही योजना जी आहे याचा हेतू असा आहे की बालमृत्यू ज्या मोठ्या प्रमाणात होते त्या बालमृत्यू आणि माता मृत्यूला आळा घालण्यासाठी इन्स्टिट्यूशनमध्ये डिलिव्हरी होणं हे आवश्यक आहे, कुपोषणाला आळा घालण्यासाठी हे आवश्यक आहे. म्हणून हे खूप महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि याच्यासाठी केंद्र शासनाची ही योजना आहे आणि या योजनेच्यामुळे आपण सभापती महोदय, अध्यक्ष महोदय, आपण हा कार्यक्रम करतो. हे अतिशय यशस्वी कार्यक्रमही होत आहे. कुटुंब नियोजनाच्या बाबतीत मी जे काय उपाययोजना आपण करतो त्याचा रिझल्ट काय आहे, शेवटी आपण काय साध्य करतो तो महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की आपण राज्यासाठी जे काय आपण टार्गेट ठरवतो जन्मदराप्रमाणे आणि लक्ष्य जोडपीची संख्या जी आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण याप्रमाणे लक्ष्य ठरवतो आणि त्या टार्गेटमध्ये आज आपण 90% पेक्षा जास्त आपला टार्गेट आपण पूर्ण करतो या राज्यामध्ये. मला 100% हा टार्गेट झाला पाहिजे हे मला मान्य आहे, पण 90% टार्गेट आपण अचीव करतो हे सुद्धा आज एक मला वाटतं महत्त्वाचं आपण यश प्राप्त करतोय. अध्यक्ष महोदय, आता आपला जन्माचा दर काय आहे? आपण जन्माचा दर 2007 मध्ये जन्मदर आपला 18.1 होता आणि 2011 मध्ये 17.9 पर्यंत आपण आलेलो आहोत. आपला फर्टिलिटी रेट जे आहे म्हणजे फर्टिलिटी रेट मध्ये आपण 2.11 होता 2007 मध्ये, आता आपण 1.7 हे अचीव केलेलं आहे. हे आपण जे 12व्या वित्त आयोगामध्ये जे आपण 12th प्लॅन मध्ये जे आपण आपल्यासाठी उद्दिष्ट ठरवलं त्याच्यापेक्षा आपण जास्त अचीव केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, आज हे पण मान्य करावं लागेल की लाईफ एक्सपेक्टन्सी वाढलेली आहे, 72 वर्षापर्यंत गेलेली आहे आता लाईफ एक्सपेक्टन्सी. मागे जे आहे 65-66 होती, आता ती वाढलेली आहे. पण अध्यक्ष महोदय, पॉप्युलेशन ग्रोथची जर आकडेवारी आपण बघितली तर भारताची आकडेवारी पॉप्युलेशन ग्रोथ मध्ये 17.64 आहे भारताची, महाराष्ट्राची हे 15.99 आहे. आपण भारताची जे काही आकडेवारी आहे देश पातळीवरची त्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र खूप पुढे आहे. आपला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हे भारताच्या 0.46 आहे तर आपला 0.57 आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जसं जसं वाढणार आहे तसं तसं आपल्याला हे सगळे प्रश्न कमी होताना दिसत आहे. तर ही एक एम्पॉवर करण्याचं जे पॉप्युलेशनला एम्पॉवर करण्याचा स्ट्रेंथन करण्याचे जे प्रयत्न आहे हे सुद्धा अध्यक्ष महोदय हे राज्य शासनाकडून होत आहेत. पण मला मान्य आहे, सुधीर भाऊनी जे सांगितलं की आपले जे टार्गेट्स आहे आज आपण जे निश्चित केलेले आहे त्या टार्गेट्सला आपण वाढले पाहिजे, ते टार्गेट्स आपण स्वतःसाठी वाढून घेतले पाहिजे. आज जरी 90% आपण अचीव करत असतील तर हे अधिक जास्त टार्गेट्स आपण अचीव करावा असं माझी धारणा आहे. आणि ह्याच्यामध्ये पुरुष नसबंदीचं प्रमाण हे खूप कमी आहे. पुरुष नसबंदीची जी शस्त्रक्रिया आहे खरे तर ते खूप अतिशय सोपी शस्त्रक्रिया आहे, त्याच्यासाठी कुठलाही त्रास पुरुषांना नाहीये. महिलांची तरी शस्त्रक्रिया थोडीशी मोठी असते, त्यांना थोडा रेस्ट वगैरेची गरज असते, पुरुषांना ती पण गरज नाही. पण एक म्हणजे मिसअंडरस्टँडिंग आहे लोकांमध्ये, एक अशी मानसिकता आहे की आम्हाला हे केलं तर काहीतरी होईल आणि म्हणून याच्यासाठी प्रचाराची गरज आहे. पुरुष नसबंदी जर वाढली तर खूप मोठी म्हणजे आपल्याला या नियंत्रण करता येईल. अध्यक्ष महोदय, याच्याशिवाय काही डिस्ट्रिक्ट्समध्ये 100% टार्गेट्स अचीव होतात, काही डिस्ट्रिक्ट्समध्ये कमी होतात. या डिस्ट्रिक्ट्सला जर आयडेंटिफाय केलं की कुठल्या डिस्ट्रिक्ट्समध्ये कमी टार्गेट्स अचीव होत आहेत ते सुद्धा एक महत्त्वाचा फोकस्ड एरिया आपण करू शकतो. मी मान्य करते की याच्यामध्ये अधिक लक्ष देण्याची गरज निश्चितच आहे, कारण हा आपला महत्त्वाचा एक विषय आहे आणि हा लक्ष देण्यासाठी सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली की आपण एक समिती वगैरे त्यांचा 3च पॉइंट आहे, 3 दिवसाचे पैसे आपण म्हटलं आहे.
आहे का नाही, आणि तिला ॲम्ब्युलन्सनीच घरी पोहोचवलं पाहिजे आणि समितीचं गठन या तर 3 मी गोष्टी. याच्या बाबतीत असं सांगू इच्छिते की समिती वगैरे स्थापित करण्याच्या ऐवजी आपण एखादा ब्रेनस्टॉर्मिंग सेशन ठेवू शकतो Very good. आणि त्या ब्रेनस्टॉर्मिंग सेशन मध्ये आदरणीय सदस्यांना सुद्धा बोलवण्यात येऊ शकतो. आमच्या डिपार्टमेंटला, कुटुंब कल्याण विभागाला एक प्रेझेंटेशन द्यायला सांगू शकतो की तुम्ही कुठल्या कुठल्या देशामध्ये काय काय याच्यावर होते, आणि एक ब्रेनस्टॉर्मिंग सेशन करून जर काय त्याच्यातनं चांगले आयडियाज आले तर सरकारला तो स्वीकार करायला काहीच हरकत नाही. अध्यक्ष महोदय, तर एक माझ्या स्तरावर एक ब्रेनस्टॉर्मिंग सेशन करण्यासाठी मी तयार आहे अध्यक्ष महोदय, आणि म्हणून मी आपल्याला विनंती करते की हा विधेयक आपण परत घ्यावा. स्टॉर्मिंग त्यांचं मंत्रिपद मागितलं, आमदार निधी मागितला, मतदारसंघासाठी यांना काय दौरा मागितला. माझा अधिकार आहे, लोकसंख्या नियंत्रणात आली पाहिजे, एक समिती नेमावी अभ्यासासाठी. काय त्याच्यासाठी भत्ते मागितले, TADA मागितले. अरे कंजूस असावं माणसाने, एवढा कंजूस मी आयुष्यात मंत्री नाही पाहिला. एक समिती आमदारांची नेमून 6 महिन्यात मी मुद्दाम जास्त त्रास होऊ नये, आपली बहीण आहे म्हणून मी विचार केला. हे तर खूपच झालं. ब्रेन काय काय ब्रेन काढतो ते काढतो, काय करायचं ब्रेनस्टॉर्मिंग. एक समिती नेमायची होती. आणि दुसरा प्रश्न, तुम्ही काय आकडे सांगतो, माझ्याकडे 100 ठिकाणचे आकडे आहे, ते आपले अधिकारी घेऊन देतात आणि हे आकडे घेतात. यांना तर किती पुरुषांचे ऑपरेशन झाले, किती महिलांचे झाले हेही माहित नसेल, किती टक्के झाले हेही माहित नसेल. यांच्या आवाजात पुरुष का ऑपरेशन करत नाही, आवाज आला हेही माहित नसेल. पुरुष या करता करत नाही, काही ठिकाणी पुरुषांनी ऑपरेशन झाले आणि त्यांच्या बायका प्रेग्नंट राहिल्या, घरी भांडणं झाले, कारण ते ऑपरेशन अनसक्सेस झाले. हा आवाजात आला म्हणून पुरुष करत नाही हेही माहित नसेल. काय मागितलं यांना मी? अध्यक्ष महाराज जाऊ द्या, मतदानाला टाका, विषय संपत. काय आपले पाहिजे. यांनी सूर्य मानता आमचा चंद्र. काय समिती नेमायची आहे आणि त्या समिती नेमून 6 महिन्यात जरा अभ्यास करू द्या ना. तुम्ही एकटेच कशाला टेन्शन घेता? एक दौरा आफ्रिकेत झाला, पुढचा युरोपमध्ये करा. तुम्ही थोडा वेळ द्या ना. इकडे इतकं खात्यात लक्ष का देता? आम्ही द्यायला तयार आहोत ना समिती बनवून. अध्यक्ष महोदय, 6 महिने अभ्यास करावा या पद्धतीचा हा विषय मला दिसत नाहीये. आपण जर दिवसभर बसून याच्यावर ब्रेनस्टॉर्मिंग केली तर आपल्याला खूप काही आयडियाज येऊ शकतो. आणि इतका मोठा विभाग आहे आपला, तो विभाग अभ्यास करून आपल्याला देऊ शकतो. अध्यक्ष महोदय, आपण पॉझिटिव्हच आहे, पॉझिटिव्ह नाही काय आहे. तुम्ही एका बाजूला जे आहे कशाला रागवता? म्हणजे राग येण्याचं कारण याच्यामध्ये नाहीये. नाही, एक दिलं सर्वात सोपी काम की समिती नेमावी आमदाराची. नाही, तेही करणार नाही, ब्रेनस्टॉर्मिंग करीन, असं करेन, तसं करेन. कशासाठी हो? एवढ्या 18 वर्षापासून मी विधानसभेत, तुमच्यापेक्षा जास्त विधानसभेचा अनुभव मग आहे. असं कोणी मंत्री उत्तर देत नाही अशासकीय कामकाजात. समिती नेमकी तर तुमच्या घरचे पैसे झाले का? एवढी काय भूमिका? 3 दिवसाच्या पैशाच्या विषयी प्रॉब्लेम हे काय? मीच सांगेल तेच धोरण, मीच बांधेन तेच तोरण. काय मागितलं आम्ही? लोकसंख्या कमी करण्यासाठी. आम्ही असं म्हणतच नाहीये. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी समिती नेमावी आणि तुमच्या मंत्र्याचे अधिकार कमी करावे हे म्हणतोय का? साहेब, लोकसंख्या कमी व्हावी. जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आहे की माझा देश प्रगती पथावर जावा, माझ्या देशामध्ये सर्वांना जगण्याचा अधिकार राहावा, आनंदी जीवन जगता यावं, सर्वजण फौजिया खान ताईसारखं जीवन जगावं, हेच आमचं मत आहे. याच्यात बाकी काय? सभापती महोदय, समिती नेमण्याच्या बाबतीत कारवाई करण्यात येईल. तर हो गए. चलो चला सुधीर भाऊ, विनंती करा ना प्रस्ताव मागे घेण्यासाठी. महोदय, हे विधेयक मागे घेण्यास मी सभागृहाची